जालना जिल्ह्यात 12वीची परीक्षा सुरू असून कॉपीमुक्त अभियानाने जोर धरला आहे। पारतमध्ये नेमकं काय चित्र आहे, पाहूया सविस्तर बातमी। जालना जिल्ह्यात सध्या 12वीच्या परीक्षांचा रणसंग्राम सुरू आहे आणि येत्या 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत। पण यंदाची परीक्षा दरवर्षीसारखी नाही, कारण जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कॉपीमुक्त जालनाचा विडा उचलला आहे आणि त्याची सर्वात कडक अंमलबजावणी होताना दिसतेय, ती म्हणजे पारत पोलीस स्टेशनच्या हद्दीत। पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी स्वतः मैदानात उतरून सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी केली आहे। त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या आत कोणीही विनाकारण फिरताना आढळलं तर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल। एवढंच नाही तर परिसरातील झेरॉक्स सेंटर्सनाही कडक नोटीस बजावण्यात आली आहे। यावेळी एपीआय संतोष माने यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन केलंय ते पाहूया। सर, जिल्हाधिकाऱ्यांच्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्रावर आपल्या पारत पोलीस प्रशासनामार्फत कशा पद्धतीने बंदोबस्त केलेला आहे? नमस्कार, मी एपीआय संतोष माने, पोलीस स्टेशन पारत। दिनांक 10/2/2026 पासून 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। तसेच 20/2/2026 पासून 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत। माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण जालना जिल्हा हा कॉपीमुक्त करायचा आहे। त्यांनी स्ट्रिक्टली आदेश दिलेले आहेत की जालना जिल्ह्यात कुठेही कॉपीचा प्रकार घडू नये। त्यांनी त्याप्रमाणे बाहेर एरियात 37(3)चे महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे आदेश काढलेले आहेत। तरी सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, तसेच पालकांनाही आवाहन करतो की ह्या ज्या मोहिमेला आहे त्यांनीही सहकार्य करावे। पालकांनीही विद्यार्थ्यांना समजावून सांगावे की कॉपी हा प्रकार पास होण्याचा योग्य प्रकार नाही, तर त्यांनी निर्भयपणे केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी व कॉपीमुक्त मोहिमेला आम्हालाही सपोर्ट करावा। पोलीस स्टेशन पारततर्फे प्रत्येक केंद्रावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। 100 मीटरमध्ये कुणीही जर इसम आढळून आला तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत। तसेच गावातील ज्या गावात केंद्र आहेत त्या गावातील झेरॉक्स सेंटरला पण आम्ही 168 नोटीस दिलेली आहे। त्यावेळेस जर कोणतंही झेरॉक्स सेंटर जर चालू असल्यानं आढळून आलं किंवा संशयास्पद परीक्षेचा काही मायना मिळाला तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। आगामी येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि योग्य प्रकारे प्रशासनाला सहकार्य करावे। तसेच संस्था चालकांनाही आवाहन करतो की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे। आताही प्रत्येक सेंटरवर कॅमेरेही लागलेले आहेत, त्यामध्येही पण चेक करून पुढील कारवाई केली जाईल आणि जर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्या सर्वांवर कारवाई केली जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। फक्त पोलीसच नाही तर शिक्षण संस्थाही यंदा कमालीच्या सतर्क आहेत। पारद येथील जनता विद्यालयाचे सचिव उदयसिंह लोखंडे यांनी सांगितलं की प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन केलं जात आहे। कालपासून सुरू झालेल्या 12वीच्या शाळांच्या परीक्षेबाबत अत्यंत कडक, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पद्धती किंवा परीक्षा सुरू झालेली, कॉपीमुक्त, भयमुक्त, शांततेत मुलांनी एकही कॉपी किंवा एकही तोंडी लेखी काही कसलाही आमच्या जनता माध्यमिकवर एकही कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही। आम्ही स्वतः जातीने लक्ष देत होतो। जिल्हाधिकारी मॅडम आशिमा मित्तल, सीओ मॅडम आणि शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जे तत्त्व आम्हाला सांगितले होते, ज्या सूचना ज्या आमच्या सेंटरला केलेल्या होत्या त्याचं तंतोतंत पालन आम्ही केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचंही, मानेसाहेब, त्यांचे कर्मचारी वगैरे यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलं। आणि यापुढेही 12वीची असो किंवा 10वीची पुढं 20 तारखेला चालू होणारी परीक्षा ही अशाच पद्धतीने आम्ही घेऊ। आमचा असा व्यवस्थित, यामुळं थोडंसं म्हणजे आम्हालाही समाधान लाभतं आहे, सर्वांनाही समाधान लाभतं। नक्कीच यंदाच्या परीक्षा अतिशय काटेकोरपणे CCTVच्या नजरेखाली घेण्यात येत आहेत। अतिशय आशिमा मित्तल मॅडमने सांगितल्याप्रमाणे सर्व परीक्षा ही अत्यंत सुरळीतपणे चालू आहे। CCTVच्या 3 तास नजरकैदेत चालू आहे, त्याच्यामुळे कुठलाही गैरप्रकार या भागात किंवा या आमच्या महाविद्यालयात होत नाही याची पूर्ण दक्षता आम्ही घेतलेली आहे। आपल्या माध्यमातून हाच उद्देश आहे की चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी कॉपीमुक्त अभियान जसं जालना जिल्ह्यात सुरू आहे तसं प्रत्येक महाराष्ट्रात देखील सुरू आहे। आपण देखील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावं आणि उज्ज्वल भविष्याच्या त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या
जिल्हाधिकारी सन्माननीय आशिमा मित्तल मॅडम यांच्या आदेशान्वये अतिशय सुरळीत व शांततेत परीक्षा सुरू आहे व आमच्या भारत पोलीस स्टेशनचे API सन्माननीय मानेसाहेब यांचासुद्धा व्यवस्थित असा बंदोबस्त या ठिकाणी आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे. आजसुद्धा ते स्वतः त्यांनी व्हिजिट करून या ठिकाणी 2 कॉन्स्टेबल आम्हाला बंदोबस्तासाठी दिलेले आहे. मॅडमच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक हॉलमध्ये ज्या ठिकाणी परीक्षार्थी परीक्षा देत आहे त्या सर्व हॉलमध्ये या ठिकाणी CCTV बसवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी साई कॅम्ब्रिज मराठी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय वालसंगी या ठिकाणी 12वीची परीक्षा सुरळीत आणि शांततेत आणि कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आदरणीय कलेक्टर मॅडम यांच्या आदेशाने व्यवस्थित सुरळीत चालू आहे. त्याप्रमाणे CO मॅडम यांच्याही आदेशाने या ठिकाणी सुरळीत चालू आहे. त्याचप्रमाणे आदरणीय संतोष माने साहेब आमचे भारत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचाही या ठिकाणी कडक बंदोबस्त आहे. त्यासाठी या पद्धतीने इथं व्यवस्थित आणि कडक परीक्षा घेण्यात येत आहे. वालसावंगीचं बालाजी विद्यालय असो किंवा पारधचं राजर्षी शाहू कॉलेज, प्रत्येक ठिकाणी CCTVचा तिसरा डोळा आणि पोलिसांचा पहारा असल्यानं परीक्षा अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे सुरू आहेत. साई कॅम्ब्रिज स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट वालसावंगी येथेही परीक्षेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण भुते यांनी माहिती देताना सांगितले की जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तंतोतंत पालन केले जात आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन या निमित्तानं शिक्षण तज्ज्ञांकडून केलं जात आहे. एकूणच काय तर यंदा कॉपी करून पास होण्याचे दिवस आता संपले आहेत. ज्याचा अभ्यास त्याचाच विजय होणार हे आता निश्चित झालंय. अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा D9 न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्टसह तेजराव दांडगे, D9 न्यूज, पारध, जालना.